अगं आधी पाहुण्यांना दे. थँक्यू. अगं तुम्ही उभ्या का, बसा ना. बस ये. मस्त झालाय चहा. सावली लग्न करून आमच्या घरी आली ना, तेव्हा पहिल्यांदा तिने या घरात काही केलं असेल तर तो चहा. आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली. वय गुन्हे आहे माझी साव, हाताला चव आहे तिच्या. अहो आपण जर सावलीचं कौतुक करत बसलो तर मूळ मुद्दा बाजूला राहील. तुमचं काम. अरे हो, तर काम असं होतं, आमच्या गावात यात्रेनिमित्त दरवर्षी हरिनाम सप्ताह असतोय. या वर्षाला बी आहे. जे वारकरी मंडळी आहेत त्यांची इच्छा अशी आहे की जावई बापूंनी या वर्षाला प्रमुख पाहुणं म्हणून यावं. वय म्हणजे समध्याच मंडळींची ही इच्छा आहे. म्हणून शान आमंत्रण द्यायला आलो होतो. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. तुला नेऊ का घरी? आमच्या इथं खायचे प्यायचे वांदे, तुझं पोट कसं भरणार? तू बस इथंच. एवढं सगळं सामान बाई काय काय घेऊ? सगळ्यातलं थोडं थोडं उचलते, म्हणजे कोणाला काही संशय बी यायचा नाही. सोन्याचे चमचे. चल उचल जयंती उचल. काय देऊ काय देऊ काय देऊ? सूप पितात नाही का? म्हणजे सारंगला यायला आवडेलच, पण सध्या तो कामात एवढा बिझी आहे ना की आय एम रिअली सॉरी. मला वाटत नाही सारंग येऊ शकेल असं. मी कार्यक्रमाला यायला तयार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गावाकडे होणाऱ्या हरिनाम सप्ताहाला मी प्रमुख पाहुणा म्हणून यायला तयार आहे. विठ्ठलाचीच कृपा म्हणायची. जावई बापू, तुम्ही तुमचं काम बाजूला ठेवून येताय म्हटल्यावर प्रश्नच मिटला. सारंग, अगदी योग्य निर्णय घेतलास. पैसा काम या पलीकडे काही महत्वाच्या गोष्टी आयुष्यात आहेत याची तुला जाणीव आहे, हे पाहून आनंद वाटला. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. मी काय म्हणतो चंद्रकांतजी,
तुम्ही समधीच मंडळी या की जावई बापूंच्या सोबत. नाही म्हणजे गरीबाचं घर आहे आमचं, पण मन मोठं आहे. आमच्या गरीबाच्या घराच्या उमऱ्याला तुमचं पाय लागलं तर आनंदच होईल की आम्हाला. नाही, आम्हालाही यायला आवडेलच, पण काय सारंग नसेल तर बिझनेसची कामं अडतील. बघतो, नक्की प्रयत्न करतो. बर, आभारी आहे. आता कसं आम्ही बिनघोर येतो. हा, अहो असं कसं, आता जेवणच करून जा. नाही नग म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय. पोट भरलं आमचं. जेवाय पुन्हा कावा तर येतो की. हा, येऊ का? रामकृष्ण हरी. साऊ. बाबा साऊ. चल. मिक्सर. यांना कधीची सांगत होते नवीन मिक्सर घेऊ, ऐकतच नाही. चल चल माझ्या घरी चल. चल की. हा, गरीबाची सेवा करायला ऐकली नाही का कधी? ए, घरातून कोणीही कुठेही जाणार नाही. ना माणूस ना वस्तू. फक्त तुम्ही जाणार रिकाम्या हाताने. तुमचा गैरसमज झालाय. मी ते फक्त साऱ्यांदा त्याला नाव सांगेल. नाही नको मी ठेवून देते ना. सगळं सामान जागेवर ठेवते. ठेवा. जागेवर लगेच ठेवते. बघून घ्या बरं. हा, गुड गर्ल. परत जर माझ्या हाती लागलीस ना, जयंतीचं तर माहित नाही, पण पुण्यतिथी नक्की करेन. दादा 2 मिनिटं थांबा, माझी बायको येते, मग निघूया आपण. हा? सगदेवा. अरे सुनबाई कुठे आहे बघ की जरा. आता काय सांगू तुम्हाला, साऊ किती दिवसाने भेटली, काय बोलते काय माहित तिकडे. बरं झालं जावई बापू हो म्हणले म्हणून. चला बरं फोन असेल तर लावून बघ की कुठे आहे ती? चला चला. फोन कशाला, ही बघा आली. हा चल ग चल. ए काय रे, एवढा वेळ आत काय करत होतीस? काय करत होते म्हणजे? तुम्ही आलात गडबडीनं बाहेर. त्या पोरीला जरा सांगायला नको का, त्या शहाणपणाच्या गोष्टी? संसार कसा करायचा जरा समजावून नको का सांगायला?
तिला मग सांगितलं, म्हणलं जरा काम बिम नीट कर, सगळ्यांची मन सांभाळ, थोरा मोठ्यांशी व्यवस्थित वाग, सगळं रितसर सांगून आली मी तिला. एकीला नाही चौथाला सांग. बास बास, चला बसा रिक्षात. हे लोक इतकं काय करतायत? माहित आहे मग, पण ही मुलगी घरात आल्यापासून त्यांची हिंमत खूप वाढली. सारंग सर, सर तुमचे आभार कसे मानू कळतच नाहीये. त्या दिवशी पण तुम्ही माझ्या बाबांसमोर सगळं सांभाळून घेतलं. सुखी राहा. आणि आज पण हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला होकार दिलात. तुमचे खरंच खूप आभार. सारंग, तू कुठेही जाणार नाहीयेस. आई माझं ऐकून घे. काय ऐकून घ्यायचं सारंग? ही मुलगी तिच्या घरच्यांची नावं घेऊन तुला इमोशनल करण्याचा प्रयत्न करते. नाही, तुला गोष्टी दिसत नसतील, पण आम्हाला दिसतायत आणि कळतायत सुद्धा. काय ग, तुला काय हवंय? काय नेमकं मला सांग. हेतू काय आहे तुझा? हं? काय हवंय? पैसा? हं? आमच्या प्रॉपर्ट्या? हं? जे काय हवंय ते घे आणि इथून निघून जा. आमचा छळ नको मांडूस. मी आधीच सांगून ठेवते, माझ्या सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्या आयुष्याशी नाही खेळायचं. आणि तू रे, कालचं विसरलास सगळं? हं? काय एवढी काय जादू केली या पोरीनं तुझ्यावर? हं? काही नाही मग, हिला हिच्या गरिबीचं, हिच्या घरच्या गोष्टींचं भांडवल करायला खूप छान जमतं. नाही तर काय? तो लहान मुलगा, तिचा भाऊ, त्याचं नाव घेऊन बेडरूम पर्यंत गेली. आणि काल सारंग ओरडला म्हणून घरच्यांना बोलावून घेतलं. सगळं स्क्रिप्टेड आणि प्लॅन्ड आहे. हिच्याशी माणुसकीने वागून काही उपयोग नाहीये सारा. नाही सारंग, तू कुठेही जायचं नाहीस. माझं ठरलंय आणि मला बाकी काहीही ऐकायचं नाहीये. ओके? आई, ए हॅलो, काय वाटलं तुला? तुझ्या या रूपाने तू सारंगला इम्प्रेस करशील? नाही, तसा गैरसमज झाला असेल तुझा. फक्त एकदा स्वतःला नीट आरशात बघ. इडियट. आई, आई माझं ऐकून घे. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही. मी जे काय तुला सांगितलंय ते फायनल आहे. तू कुठेही जायचं नाहीयेस. ओके? हे बघ आई, तुला कळत नाहीये, एकतर त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. काय प्रतिष्ठा? वा, कमाल आहे तुझी. हाच तुझा चांगुलपणा नडतो. नाही, मान्य आहे, हे सगळे तुझे संस्कार आहेत, पण तुझ्या चांगुलपणाचा सगळेजण फायदा घेतात. तुला वाटतं तेवढं जग चांगलं नाही आहे रे. आणि ही मुलगी तर कायम तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते. ती तुला इमोशनल ब्लॅकमेल करते. तुला तिच्या जाळ्यात ओढायचा ती प्रयत्न करते. हे बघ आई, मला सगळं मान्य आहे, पण त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाहीये. म्हणजे मी जर त्यांना नाही म्हणालो असतो ना, ते का मला ओढून घेऊन गेले असते का? मी स्वतःहून त्यांना होकार दिलाय. का माहितीये का? कारण मला असं वाटतं की मी तिच्या घरी गेल्यावर ना काहीतरी माझ्या हाती लागेल, जेणेकरून आपल्याच मनातले प्रश्न सुटतील. कळतंय? नाही कळत आहे मला पटतच नाही सगळं. ती मुलगी जर का इथे एवढा ड्रामा करू शकते, तर तिथे तिच्या घरात, तिच्या टेरिटरीमध्ये काय काय करेल? तुला पुन्हा पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करेल, ती मेलोड्रामा करेल आणि तुला पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करेल. तू फसशील. मला तेच नकोय. मी किती वेळा तिला सांगितलंय तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, तुझ्या खोलीत तर अजिबात जायचं नाही, तरी सुद्धा आली ना. हिम्मत केली ना तिने. ती ऐकतच नाही मुलगी.
ती पुन्हा एकदा तेच सगळं करणार. मला तर असं झालंय ती पोरगी कधी एकदा हे घर सोडून निघून जाते आणि मुख्य म्हणजे तुझ्या आयुष्यातून निघून जाते. मला तुला या सगळ्यातून बाहेर काढायचं लवकरात लवकर. आई तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हवं तर मी बबलू आणि सोहमला सोबत घेऊन जातो. त्यांनी काय होणार? आई तुला हवंय ना की मी आधीसारखं असं आनंदात राहावं, कामामध्ये लक्ष घालावं, असं हवंय ना तुला? या सगळ्या गोष्टी सॉर्ट कराव्या लागतील आपल्याला. प्लीज या सगळ्या गोष्टींना मला माझ्या पद्धतीने सॉर्ट करू दे प्लीज. मला प्रॉमिस कर, तू स्वतःची काळजी घेशील ना? प्रॉमिस. काळजी नको करू. आलोच. अप्पू, अरे किती वेळा अशा येरझऱ्या मारणार आहेस हा? तुझ्या येरझऱ्या मारण्याने येणार आहेत का ते? त्यांच्या येळेवरच येतील ना. अगं बरोबर आहे तुझं, पण अजून किती आहे? मला झोप यायला लागल्या. अरे येतील बाळा, थांब थोडस. आले बघ ते. पांडुरंगा. बाबा, हो सारंगदाजी भेटलेत ना? काय म्हणाले? अक्की कशी आहे? ती येते ना? ते दोघं एकत्र येत आहेत ना? अरे सांगा ना. हा अप्पू, थांब जरा, आत्ता चालेत ना ते. बसू दे जरा, हे पाणी आणत्या. बाबा सांगा ना. आपू अरे सांगतो, समजा सांगतो. अक्की काय बोलली ते बी सांगतो, तुझं सारंगदाजी काय बोलले ते बी सांगतो. कानू अगं पाणी घे ग. वहिनी, तुमचा चेहरा का पडलाय? तुमचा चेहरा पाहिला ना म्हणून. माझा काय प्रॉब्लेम आहे माझा मला माहिती. बाबा, आता तरी सांगा ना, काय म्हणाले ते? सांगा ना, पोरगा एवढं विचारतंय तर सांगा, काय म्हणले जावई बापू? अगं आई, ते येतोय म्हणाले. ये, मला ना खात्रीच होती, मला भेटायला का होईना ते नक्की येणार. काव जावई बापू बोलले का तुमच्याशी? अगं हो आई, सारंग सर स्वतः माझ्याशी बोलले. ते येणार आहेत हरिनाम सप्ताहासाठी. आणि आई, तू काळजी करू नकोस हा. आपली साऊ चांगली रमली बघ तिथं. आपल्या सावर विठ्ठलाचीच कृपा आहे म्हणायची. तसं बाबा, अक्की कशी आहे? ती काय म्हणाली? येतो म्हणाली ना? अहो सांगा ना, काय म्हणाली ती? येते ना ती? काय हो, नाही म्हणले का तिला पाठवायला? बाबा, अक्की आली नाही तर कसं होणार? सांगा ना बाबा, ती येते ना? अप्पू, त्याच काय ना, तुझे सारंगदाजी येणार आहेत. आणि हो, तुझी अक्की बी येणार आहे. दोघं बी जोड्याने येणार आहेत. तुझ्या या रूपाने तू सारंगला इम्प्रेस करशील. फक्त एकदा स्वतःला नीट आरशात बघ. नाही सर, तू कुठेही जायचं नाहीस. माझं ठरलंय आणि मला बाकी काहीही ऐकायचं नाहीये. ओके?